मित्रांनो, आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो जेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो की माझं काय चुकलं. तुम्ही समोरच्यासाठी सर्वस्व पणाला लावता, स्वतःचा आनंद विसरता आणि बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतं तर दुर्लक्ष, अपमान आणि एकटेपणा. जर तुमच्या सोबतही असं घडत असेल तर सर्वात आधी एक गोष्ट मनावर कोरून ठेवा. तुम्ही चुकीचे नाही आहात, ना तुमची अपेक्षा जास्त आहे. तुमची एकमेव चूक हीच आहे की तुम्ही तुमची किंमत अशा ठिकाणी शोधत आहात जिथे लोकांचे डोळेच आंधळे झाले आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमच्यातील हरवलेला स्वाभिमान पुन्हा जागा करण्यासाठी आहे. कारण लक्षात ठेवा, आदर हा मागून मिळत नसतो, तो स्वतःच्या अस्तित्वातून निर्माण करावा लागतो. मानवी मानसिकतेचे एक कडू पण निर्विवाद सत्य आहे. ज्या गोष्टी सहजपणे मिळतात त्यांची किंमत बहुतांश वेळा कमी होते. जेव्हा एखादी व्यक्ती कोणासाठीही सतत उपलब्ध राहते, त्यांच्या प्रत्येक गरजेला स्वतःच्या गरजांपेक्षा वरचं स्थान देते आणि नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या भावना वारंवार दाबून ठेवते, तेव्हा मित्रांनो, समोरच्याला त्या त्यागाची सवय लागते पण त्याची कदर निर्माण होत नाही. सुरुवातीला समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाने, काळजीने आणि समर्पणाने प्रभावित होते, पण हळूहळू ते सर्व काही स्वाभाविक वाटू लागतं. त्यांना असं वाटायला लागतं की तुम्ही कायमच त्यांच्या आयुष्यामध्ये राहणार आहात. त्यामुळे तुमच्या उपस्थितीची किंमत त्यांच्या नजरेमध्ये कमी होऊ लागते. तुमचं प्रत्येक हो हे त्यांच्यासाठी अपेक्षा बनतं आणि तुमचा प्रत्येक त्याग हा त्यांचा अधिकार असल्यासारखा वाटू लागतो. अशावेळी नात्यातील समतोल बिघडतो, कारण जिथे आदर कमी होतो तिथे प्रेमही हळूहळू कमकुवत होऊ लागतं. म्हणूनच स्वतःचं अस्तित्व, स्वाभिमान आणि मर्यादा जपणं हे कोणत्याही नात्यासाठी तितकंच महत्वाचं असतं जितकं प्रेम देणं महत्वाचं असतं. यामागे एक खोल मानसशास्त्रीय कारण आहे. माणूस नैसर्गिकरित्या त्या गोष्टींना अधिक मूल्य देतो ज्यासाठी त्याने प्रयत्न केलेले असतात, ज्यासाठी त्याला वाट पाहावी लागलेली असते किंवा ज्यांना गमावण्याची भीती असते. म्हणूनच सहज मिळालेली गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी तिचं महत्व कालांतराने कमी होतं, तर कष्टाने मिळालेली साधी गोष्टही अनमोल वाटू लागते. नातेसंबंधांमध्येही हेच घडतं. जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली नाही, स्वतःसाठी काही मर्यादा आखल्या नाही आणि प्रत्येक वेळी स्वतःलाच बाजूला सारत राहिलात तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या उपस्थितीचं महत्व कधीच जाणवणार नाही. मित्रांनो, ह्याचा अर्थ प्रेम कमी द्यावं असा नाही, तर प्रेमासोबत आत्मसन्मानही जपावा असा आहे. कारण खरी कदर त्या व्यक्तीचीच होते जी प्रेम देते पण स्वतःचं मूल्यही टिकवून ठेवते. जेव्हा लोकांना जाणवतं की तुमचा वेळ, तुमचं लक्ष आणि तुमची उपस्थिती ही अमर्यादित नाही, तेव्हाच त्यांना त्या गोष्टींची खरी किंमत समजू लागते. त्यामुळे कोणासाठीही स्वतःला पूर्णपणे हरवून बसण्यापेक्षा स्वतःची ओळख आणि स्वाभिमान जपत नातं निभावणं हेच दीर्घकाळ टिकणारं आणि आदर मिळवून देणारं शहाणपण ठरतं. आपण स्वतःची किंमत कमी करायला सुरुवात नेमकी तेव्हाच करतो जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वीकारासाठी स्वतःचा आत्मसन्मान गहाण ठेवू लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करू लागते, आपल्याला वेळ देणं टाळते किंवा आपल्या भावनांकडे गांभीर्याने पाहत नाही, तेव्हा आपण अनेकदा त्या व्यक्तीपासून दूर जाण्याऐवजी तिच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आपण सतत मेसेजेस पाठवतो, वारंवार संपर्क साधतो, स्वतःच्या चांगुलपणाची उदाहरणं देतो आणि आपल्या प्रेमाची खात्री पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की कदाचित आपण अजून थोडा प्रयत्न केला, अजून थोडं समजावलं तर समोरची व्यक्ती बदलून जाईल. पण वास्तव अनेकदा ह्याच्या उलट असतं. जेव्हा एखाद्याला तुमची किंमत आधीच दिसत नाही, तेव्हा अधिकचे स्पष्टीकरण किंवा अधिक त्याग त्याची दृष्टी बदलत नाही. उलट ते तुमच्या उपलब्धतेला आणि सहनशीलतेला गृहीत धरू लागतात. तुम्ही जितकं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता, तितकंच तुम्ही नकळतपणे हे दाखवत असता की तुमचा आत्मविश्वास दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून आहे. खरं तर ज्या नात्यामध्ये तुम्हाला सतत स्वतःची योग्यता सिद्ध करावी लागते, जिथे तुमच्या प्रेमावर, निष्ठेवर किंवा महत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह उभं राहतं, ते नातं आधीपासूनच असमतोल झालेलं असतं. मित्रांनो, प्रेम हे मागून मिळवायची गोष्ट नसते आणि आदर हा विनंती करून मिळत नाही. जे लोक तुमची खरी किंमत जाणतात त्यांना तुमच्या अस्तित्वासाठी मोठमोठे पुरावे लागत नाही. म्हणूनच प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यापेक्षा स्वतःला एक प्रश्न विचारणं गरजेचं असतं. माझी किंमत समजण्यासाठी मला इतका संघर्ष का करावा लागत आहे? कारण जेव्हा माणूस स्वतःचा स्वाभिमान विसरून फक्त दुसऱ्याच्या मान्यतेमागे धावतो, तेव्हा तो हळूहळू स्वतःची ओळख गमावू लागतो. आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रत्येकाला आपली किंमत पटवून देणे नव्हे, तर जिथे आपली किंमत ओळखली जात नाही तिथून सन्मानाने पुढे जाण्याची तयारी ठेवणे. कारण तुमची खरी किंमत तुमच्या विनवण्यांमध्ये नसते, तर तुमच्या आत्मसन्मानात आणि स्वतःला दिलेल्या आदरामध्ये असते.
मित्रांनो, आता खेळ बदलण्याची वेळ आली आहे. जेव्हा तुम्हाला जाणवतं की एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमाची, वेळेची किंवा उपस्थितीची किंमत करत नाही, तेव्हा सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे वाद घालणं नव्हे, तर स्वतःकडे परत वळणं आहे. अनेक लोक दुर्लक्ष झाल्यावर राग व्यक्त करतात, तक्रारी करतात किंवा समोरच्या व्यक्तीकडून स्पष्टीकरण मागत राहतात. पण अशा गोष्टींमुळे परिस्थिती बदलत नाही. उलट तुमची मानसिक ऊर्जा अधिक खर्च होते. त्याऐवजी शांतपणे एक पाऊल मागे घ्या आणि मनात निर्माण झालेल्या अपेक्षांचे ओझे खाली ठेवा. कारण अपेक्षा जितक्या जास्त तितकी निराशा जास्त. भावनिक स्वातंत्र्य म्हणजे कोणावरही प्रेम न करणे नव्हे, तर आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात न देणे आहे. समोरच्याने संपर्क साधला तर आनंदाने प्रतिसाद द्या, पण त्यांनी संपर्क साधला नाही म्हणून तुमचा दिवस, तुमचं मन किंवा तुमची शांती ढवळून निघू देऊ नका. मित्रांनो, ज्या क्षणी तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या लक्ष देण्यावर आणि मान्यतेवर अवलंबून राहणं सोडता, त्या क्षणी तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे खरे चालक बनता. कारण स्वातंत्र्याची सुरुवात बाह्य परिस्थिती बदलल्याने होत नाही, तर अंतर्मनातील आसक्ती कमी झाल्याने होत असते. यासोबतच स्वतःची उपलब्धता देखील संतुलित ठेवणं आवश्यक आहे. सतत उपलब्ध राहणं, प्रत्येक फोन पहिल्याच रिंगला उचलणं किंवा प्रत्येक मेसेजला क्षणात उत्तर देणं हे प्रेमाचं लक्षण असू शकतं. पण अनेकदा ते स्वतःच्या वेळेची आणि मूल्याची उपेक्षा करण्यासारखं ठरतं. तुमच्या आयुष्यात तुमची स्वप्न, तुमचं काम, तुमचं कुटुंब, तुमच्या आवडी आणि तुमची स्वतःची ओळख यांनाही तितकंच महत्त्व आहे. म्हणूनच लोकांना हे जाणवू द्या की तुमचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती फिरत नाही. मित्रांनो, हा अहंकार नव्हे, तर आत्मसन्मानाचा एक निरोगी प्रकार आहे. जे लोक स्वतःच्या वेळेचा आदर करतात, त्यांच्या वेळेचा आदर इतर लोक देखील करू लागतात. नात्यात अंतर निर्माण करण्याचा उद्देश शिक्षा देणं नसतो, तर स्वतःची किंमत विसरू न देणं असतं. समुद्रात मिसळलेला पाण्याचा थेंब वेगळा ओळखला जात नाही, पण आकाशातून योग्य वेळी पडणारा थेंब तहानलेल्या चातकासाठी अमूल्य ठरतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वतःचं मूल्य जपता, तेव्हाच इतरांना तुमच्या उपस्थितीची आणि तुमच्या महत्त्वाची खरी जाणीव होऊ लागते. मित्रांनो, समोरची व्यक्ती जशी वागते तसंच वागायला शिका. ती व्यक्ती जशी वागते तसंच वागायला शिकणं म्हणजे सूड घेणं किंवा नातं तोडणं नव्हे, तर नात्यातील वास्तव स्वीकारणं आहे. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करत राहतो. त्यांचा एक मेसेज यावा म्हणून तासनतास वाट पाहतो. तुम्ही तुमच्या जीवनात व्यस्त असले तरी त्यांच्यासाठी वेळ काढतो आणि नातं टिकवण्यासाठी एकट्यानेच संपूर्ण भार उचलतो. पण मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक नातं हे दोन बाजूंनी चालत असतं. जर समोरची व्यक्ती तुमच्या वेळेची, भावनांची किंवा प्रयत्नांची कदर करत नसेल, तर सतत एकतर्फी प्रयत्न करत राहणं म्हणजे स्वतःलाच थकवण्यासारखं आहे. म्हणूनच मिरर रूल म्हणजेच आरशाचा नियम महत्वाचा ठरतो. याचा अर्थ समोरच्याला जाणीवपूर्वक त्रास देणं नव्हे, तर त्यांच्या गुंतवणुकीच्या पातळीप्रमाणेच स्वतःची गुंतवणूक ठेवणं. जर ते संवादासाठी वेळ काढत नसतील, तर तुम्हीही तुमचं संपूर्ण आयुष्य थांबवून त्यांची वाट पाहू नका. तुमच्या ध्येयांवर, कामावर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कारण जिथे प्रयत्नांची देवाणघेवाण नसते, तिथे केवळ त्याग करून नातं टिकत नसतं. मित्रांनो, याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक परिस्थितीला तात्काळ प्रतिक्रिया देण्याची सवय सोडणं. जेव्हा समोरच्या व्यक्तीचं दुर्लक्ष, त्यांची वागणूक किंवा त्यांचे शब्द तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवतात, तेव्हा नकळत तुमच्या मनशांतीची चावी त्यांच्या हातात जाते. राग, तक्रारी, सततचे प्रश्न किंवा स्वतःला सिद्ध करण्याचे प्रयत्न अनेकदा आपली अस्वस्थता अधिक स्पष्ट करतात. पण शांतता ही कमकुवतपणाची नव्हे, तर आत्मनियंत्रणाची खूण असते. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं थांबवता आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा परिस्थितीवर तुमचं नियंत्रण टिकून राहतं. अनेकदा तुमच्यात झालेला हा बदल समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतो. त्यांना आश्चर्य वाटू लागतं की जो माणूस सतत त्यांच्या भोवती फिरत होता, तो अचानक इतका शांत आणि फोकस्ड कसा काय झाला. पण मित्रांनो, ह्या शांततेचा उद्देश कोणाला धडा शिकवणं नसावा, तर स्वतःचा आत्मसन्मान आणि मानसिक संतुलन जपणं असावा. कारण खरी ताकद कोणाला आपल्या मागे धावायला लावण्यात नसते, तर स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवून कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्यात असते. मित्रांनो, आता आपली संपूर्ण ऊर्जा स्वतःवर केंद्रित करा. तुमचे ध्येय, तुमचे आरोग्य, तुमचे करिअर आणि तुमचे छंद यावर काम करायला सुरुवात करा. खरा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही इतरांच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करणं सोडून स्वतःच्या आयुष्याच्या उभारणीकडे लक्ष देता. अनेक लोक आपली ऊर्जा अशा व्यक्तींवर खर्च करतात ज्यांना त्यांच्या भावनांची किंमतच नसते. ते सतत विचार करत राहतात की समोरची व्यक्ती का बदलली, ती आपल्याकडे दुर्लक्ष का करत आहे किंवा ती मला समजून का घेत नाहीये.
पण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये आयुष्याचा अमूल्य वेळ आणि मानसिक शक्ती वाया जाते. मित्रांनो, त्याऐवजी स्वतःचा पुनर्जन्म घडवून आणण्याचा निर्णय घ्या. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, तुमच्या आरोग्यासाठी वेळ द्या, नवीन कौशल्य शिका आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी स्वतःला झोकून द्या. जेव्हा तुम्ही दररोज स्वतःची कालच्या स्वतःशी तुलना करून अधिक चांगली आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढू लागतो. हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुमच्या आनंदाचा स्रोत इतर कोणतीही व्यक्ती नाही, तर तुमची स्वतःची प्रगती आणि स्वतःवर केलेली गुंतवणूक आहे. मित्रांनो, हा प्रवास सोपा नसतो, पण याच प्रवासात माणूस स्वतःची खरी ताकद शोधतो. याचबरोबर स्वतःभोवती मजबूत आणि निरोगी सीमा निर्माण करणं तितकंच आवश्यक आहे. सीमा म्हणजे लोकांना दूर ठेवणारी भिंत नव्हे, तर स्वतःच्या सन्मानाचं संरक्षण करणारी रेषा आहे. कोणी तुमच्याशी कसं वागायचं आणि काय तुम्हाला ऍक्सेप्टेड आहे हे स्पष्टपणे ठरवणं म्हणजेच सीमा आखणं. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा इतरांनाही तुमचा आदर करावा लागतो. आणि जे लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत होते, त्यांना तुमच्यात झालेला हा बदल सहज पचत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःची प्रगती ही कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला जळवण्यासाठी नसावी, तर ती तुमच्या स्वतःच्या आयुष्याला अधिक अर्थपूर्ण, सक्षम आणि आनंदी बनवण्यासाठी असावी. जेव्हा तुम्ही नवीन उंची गाठू लागता, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास आणि स्थैर्य दिसू लागतं, तेव्हा जे लोक कधी काळी तुम्हाला कमी लेखत होते, ते आपोआप मागे पडतात. कारण यश, आत्मसन्मान आणि अंतर्गत शांतता यांचं एकत्रित तेज कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही स्पष्टीकरणापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रभावी असतं. अनेकदा तुमची प्रगतीच त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतं, ज्यांची उत्तरं तुम्ही पूर्वी इतरांकडून शोधत होता. मित्रांनो, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुमची ही शांतता आणि तुमचे बदललेले रूप पाहून ते परत येतील. ते तुम्हाला विचारतील, तू खूप बदलला आहेस, पूर्वीसारखा आता नाही राहिला. अशा वेळी वाद घालू नका, कोणतंही स्पष्टीकरण देऊ नका. फक्त ओठांवर एक लहानसं हसू ठेवा आणि मनात म्हणा, मी बदललेलो नाहीये, मी फक्त स्वतःची किंमत ओळखली आहे. मित्रांनो, काही लोक आपल्या आयुष्यामध्ये फायनल डेस्टिनेशन म्हणून येत नाही, ते फक्त एक धडा, एक लेसन म्हणून येत असतात. हा धडा शिकल्यानंतर वेदना नक्कीच होते, पण त्या वेदनेतून एका खंबीर व्यक्तिमत्वाचा जन्म होत असतो. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर स्वतःलाच एक वचन द्या, इथून पुढे मी अशा कोणत्याही चौकटीत थांबणार नाही जिथे माझ्या अस्तित्वाची किंमत केली जात नाही. मित्रांनो, तुम्ही कोणासाठीही ऑप्शन अजिबात नाही. तुम्ही एक अशी व्यक्ती आहात जी वन अँड ओनली आहे. हा स्वाभिमानाचा विचार तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.